नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मनोरुग्णाच्या ॲडमिशनवर डिस्चार्जची प्रक्रिया कशी असते तो त्याचा व्हिडिओ आजचा आहे। हा विचारला जाणारा 5 मार्काला प्रश्न आहे। तर आपण कसा लिहाल किंवा काय लिहायला पाहिजे ते मी थोडक्यात सांगणार आहे। तर पहिले आपण ॲडमिशनची प्रक्रिया काय असते ते बघूया थोडक्यात। तर मनोरुग्णालयातील मनोरुग्ण दाखल करण्याच्या पुढील पद्धती आपण बघूया। 3 पद्धती असतात। तर व्हॉलंटरी ॲडमिशन बाय रिसेप्शन ऑर्डर, ॲडमिशन बाय डिटेशनल ऑर्डर या 3 पद्धती आहेत मनोरुग्णाला ॲडमिशन करण्याच्या, म्हणजे ऐच्छिक दाखल, ॲडमिशन बाय रिसेप्शन ऑर्डर, ॲडमिशन बाय डिटेशनल ऑर्डर या 3 पद्धती आहेत। त्याच्यानंतर आहे पहिल्या ऑर्डरबद्दल आपण थोडक्यात किंवा पहिल्या ॲडमिशनबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर पहिली आहे व्हॉलंटरी ॲडमिशन। तर याच्यामध्ये व्हॉलंटरी ॲडमिशनमध्ये कसं असतं बघा, यामध्ये रुग्ण काय करतो, स्वतःची दाखल करण्याची मानसिकता, म्हणजे स्वतः दाखल व्हायचं असतं रुग्णाला। त्याला स्वतःवर म्हणजे जो आजार आहे त्या आजारावर म्हणजे उपचार करून घेण्याची इच्छा लेखी स्वरूपात हा रुग्ण देतो। अशा रुग्णांना वैद्यकीय अधीक्षक दाखल करून घेतात आणि रुग्णाने जर विनंती केली तर त्याला कोणत्याही वेळी आणि 24 तासाच्या आत डिस्चार्ज देतात। जर ह्याने रुग्णाने विनंती केली, ह्या रुग्णाला वैद्यकीय अधीक्षक असतात ते दाखल करून घेतात। आणि रुग्णाने जर विनंती केली की मला डिस्चार्ज हवा आहे 24 तासाच्या आत लेखीन, तर ते जे वैद्यकीय अधीक्षक असतात ते त्या रुग्णाला 24 तासाच्या आत डिस्चार्ज देतात। ते व्हॉलंटरी ॲडमिशन म्हणजे ऐच्छिक रुग्ण स्वतःहून दाखल होतो ते पद्धत आहे। त्याच्यानंतर ॲडमिशन बाय रिसेप्शन ऑर्डर हे दुसरं आहे। त्यामध्ये काय असते, या कार्यपद्धतीमध्ये काय होतं, मनोरुग्णाचे नातेवाईक न्यायाधीश असतात स्वीकृतीसाठी अर्ज करतात। ही एक विनंती किंवा एक ठराविक फॉर्मवर असते। तर ह्याच्यामध्ये काय, आपण कुठल्याही पेशंटला ॲडमिशन करायचं असेल तर आपल्याला न्यायाधीशांकडून स्वीकृतीसाठी अर्ज करायचा असतो आणि विनंती एका ठराविक फॉर्मवर असते। त्यामध्ये शिवाय त्याबरोबर 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सर्टिफिकेट असावे। या 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सर्टिफिकेट पाहून त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्याकरता रिसेप्शन ऑर्डर काढतात। तर यामध्ये काय, 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सर्टिफिकेट बघायचे असतात, ते असतात की त्यांनी ही व्यक्ती मानसिक रुग्ण आहे असं सर्टिफिकेट, रुग्ण मानसिक आजारी आहे अशी सर्टिफिकेट 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लागतात। त्याचे न्यायाधीशांचा परवानगी जे की विनंती अर्ज असतो तो लागतो। ते बघून मग मनोरुग्णालयाला दाखल करून घेतात, त्याला रिसेप्शन ऑर्डर असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर तिसरं आहे ॲडमिशन बाय डिटेशनल ऑर्डर। तर यामध्ये कसं असं, भटकणाऱ्या मनोरुग्णांना दाखल करणे, या प्रकारचं मनोरुग्णांना ओळखून पोलीस कार्यवाही सुरू करतात, न्यायाधीशांमार्फत मनोरुग्णालयाला दाखल करते। या प्रकारच्या मनोरुग्णांना ओळखून पोलीस लोक असं ते काय करतात, कार्यवाही सुरू करतात। म्हणजे मनोरुग्ण जे कुठले आहेत त्यांना ओळखतात आणि न्यायाधीशांमार्फत मनोरुग्णालयात या रुग्णाला, भटकणारे जे असतात, वेडे असतात, तुम्ही रस्त्यावरती बघितले असं, ज्यांचं स्वतःवर बिलकुल नियंत्रण नसतं, अशा रुग्णांना मग न्यायाधीशांमार्फत मनोरुग्णालयात दाखल करतात। त्याच्यानंतर आता ते आपण ह्याच्या प्रक्रिया बघितला। आता डिस्चार्ज प्रक्रिया कशी आहे, तर क्रिमिनल ल्युनाटिक, जे क्रिमिनल असतात ते ल्युनाटिक सोडून इतर कोणताही रुग्ण जो डिटेशनल ऑर्डरने दाखल केलेला असतो, डिटेशनल ऑर्डरने दाखल केलेला अशा रुग्णाला 3 व्हिजिटरच्या सहीने त्यापैकी एक वैद्यकीय अधिकारी डिस्चार्ज देण्यात येतो व दिलेला डिस्चार्ज संबंधित ॲथॉरिटीला कळवण्यात येतो। तर यापैकी डिटेशनल ऑर्डर म्हणजे अशा रुग्णांना 3 व्हिजिटर्स असतात त्यांच्या सहीने, म्हणजे त्यापैकी एक वैद्यकीय अधिकारी असतो त्याच्या सहीने डिस्चार्ज देण्यात येतो आणि दिलेला डिस्चार्ज संबंधित ॲथॉरिटीला कळविण्यात येतो। तर दुसरं आहे, अशा प्रकारे आपण डिस्चार्ज देऊ शकतो। दुसरा, ऐच्छिकरित्या दाखल झालेल्या रुग्णांना वैद्यकीय अधीक्षक केव्हाही डिस्चार्ज देऊ शकतात। म्हणजे काही लोकांना थोडंसं वाटते की आपल्याला म्हणजे आपण कुठली तरी आपल्याला त्रास आहे, मानसिक त्रास आहे, तर काही लोक स्वतःहून दाखल होतात। तर अशा रुग्णांना काय वैद्यकीय अधीक्षक असतात ते स्वतःहून जर देऊ शकतात डिस्चार्ज अशा रुग्णांना, म्हणजे केव्हाही त्यांनी मागितलं तर डिस्चार्ज देऊ शकतात जे स्वतःहून दाखल झाले त्यांना। तिसरं आहे, जे रुग्ण रिसेप्शन ऑर्डरने दाखल होतात अशा रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनी त्याला सांभाळण्याची व देखभाल करण्याची इच्छा दर्शवल्यास वैद्यकीय अधीक्षक रुग्णाला डिस्चार्ज देतात व रुग्ण नातेवाईकांच्या ताब्यात देतात। जे रुग्ण रिसेप्शन ऑर्डरने दाखल होतात ना, अशा रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनी त्याला सांभाळण्याची व देखभाल करण्याची इच्छा दर्शवली, जर जे रुग्ण रिसेप्शन ऑर्डरने जे दाखल होतात तर त्या रुग्णांना नातेवाईक म्हटले की आम्ही आमच्या रुग्णाला बघू, तर अशा वेळेला वैद्यकीय अधीक्षक रुग्णाला डिस्चार्ज देतात व रुग्ण नातेवाईकांच्या ताब्यात देतात।
जर घरातल्यांची परवानगी असेल तर, सांभाळणार कोणी असेल तर. चौथं आहे जे रुग्ण पोलिसांकडून दाखल झाले, म्हणजे चौथं जे रुग्ण पोलिसांकडून दाखल केले जातात अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी जर त्याला सांभाळण्याची लेखी संमती दिली तर त्याला डिस्चार्ज देतात. किंवा वैद्यकीय अधीक्षकाला जर रुग्ण डिस्चार्जसाठी पात्र असे वाटले तर त्याला डिस्चार्ज. म्हणजे जे रुग्ण पोलिसांकडून दाखल केले जातात अशा रुग्णाला नातेवाईकांनी त्याला सांभाळण्याची जर तयारी दाखवली तर वैद्यकीय अधीक्षक असतात, जर रुग्ण डिस्चार्जसाठी पात्र असे वाटले तर त्याला डिस्चार्ज देतात. 5वा आहे क्रिमिनल ल्युनाटिकच्या बाबतीत 6 महिन्याने त्याचा रिपोर्ट डिटेशनल अथॉरिटीला कळवावा लागतो. तर क्रिमिनल ल्युनाटिकच्या बाबतीत कसं आहे, 6 महिन्याने त्याचा रिपोर्ट डिटेशनल अथॉरिटीला कळवावा लागतो व जेव्हा डिस्चार्ज घेण्यात पात्र होतो तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना कळवून रुग्णास पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी प्रिझनर ऑफिसरच्या ताब्यात देतात. म्हणजे क्रिमिनल ल्युनाटिक्सच्या बाबतीत 6 महिन्यांनी त्याचा रिपोर्ट डिटेशनल अथॉरिटीला कळवावा लागतो व तो जेव्हा डिस्चार्ज घेण्यास पात्र होतो तेव्हा तशी संबंधित जे अधिकारी असतात त्यांना कळवून रुग्णाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी प्रिझनर ऑफिसरच्या ताब्यात दिले जाते. हे क्रिमिनल ल्युटेनिक्स असतं त्यांच्या बाबतीत होतं. त्याच्यानंतर डिस्चार्ज ऑफ पॅरोल डिस्चार्ज आहे. तर त्याला पॅरोल डिस्चार्ज म्हणजे काय, तर पॅरोल डिस्चार्ज म्हणजे विनंतीवरून डिस्चार्ज. क्रिमिनल ल्युनाटिक जे रुग्ण असतात, म्हणजे क्रिमिनल रुग्ण जे ल्युनाटिक रुग्ण सोडून हॉस्पिटलचे अधीक्षक व्हिजिटर यांना इतर रुग्णांना पॅरोल डिस्चार्ज करता येतात. यामध्ये पॅरोल पिरियड काही दिवसांपासून ते 60 दिवसांपर्यंत असू शकतो. या पिरियडमध्ये रुग्ण आपल्या घरी जातो. पॅरोल पिरियड संपल्यावरती परत रुग्णालयामध्ये येतो व त्याला अधीक्षक दाखल करून घेतात. हा प्रकार म्हणजे मनोरुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज होय. तर डिस्चार्ज ऑफ पॅरोल म्हणजे काय, तर विनंतीवरून आपल्याला एखाद्या रुग्णाला जायचं आहे घरी काही दिवसांसाठी तर तो घरी जाऊ शकतो. 0 ते 60 म्हणजे ज्या दिवशी गेला त्या 60 दिवसाच्या नंतर त्यांनी परत रुग्णालयात येऊन दाखल व्हायचं, त्याला पॅरोल डिस्चार्ज असं म्हणतात. तर याला अधीक्षक व्हिजिटर जे विनंती त्याला पॅरोल डिस्चार्ज देऊ शकतात. त्याला कोणतंही म्हणजे ह्याची गरज नाही आहे. परत रुग्णाला तो रुग्ण 60 दिवसानंतर त्याला यायचं असतं. पॅरोलवरती तुम्ही ऐकलं असेल म्हणजे जे हे असतात क्रिमिनल्स वगैरे असतात त्यांना पॅरोलवरती सोडलं जातं, तसं पॅरोलवरती रुग्णांनाही सोडलं जातं. त्याच्यानंतर डामा डिस्चार्ज तुम्ही कधी ऐकलं ह्याच्यात नाही आहे, पण मी जनरली डामा डिस्चार्ज म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्जंटमध्ये आम्हाला इथे नको आहे, आम्ही आमच्या रिस्कवर रुग्णाला घेऊन जातो, त्याला डामा डिस्चार्ज म्हणतात. जो आपल्या त्याची कन्सेंट फॉर्म तुम्ही आता काम करणार तेव्हा तुम्हाला काही डामा डिस्चार्ज काय असतं ते, तर त्याच्यामध्ये आपल्याला पेशंट स्वतःच्या पेशंट आणि नातेवाईक आम्ही आमच्या स्वतःच्या रुग्ण सिरियस कंडिशनमध्ये असेल त्याला सोडायचं हे नसेल तरी पण ते स्वतःच्या आम्ही आमच्या रिस्कवर घेऊन जातो, त्याला डामा डिस्चार्ज असं म्हटलं जातं. तर तो जनरली ह्याच्यात येत नाही. मी आपलं असं तुम्हाला माहिती पाहिजे डामा डिस्चार्ज कसं काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. डामा डिस्चार्ज आपल्या नॉर्मल हॉस्पिटलमध्ये कधी कधी अशा कंडिशन असतात की रुग्णाचे नातेवाईक त्यांना म्हणजे त्यांना डॉक्टरांचा विश्वास नसेल किंवा फायनान्शियली इश्यू असेल तर मग ते स्वतःच्या ह्याच्यावरती रुग्णाला घेऊन जातात घरी त्यांच्या. तर अशा प्रकारे डिस्चार्ज प्रक्रिया आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. मस्त राहा. स्वस्थ राहा. धन्यवाद.